कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी दिवंगत आई सुशीला आई कापडणे यांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका कापडणे परिवार आईला जाऊन 1 महिना म्हणजे पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूतांनी पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी भिक्खू संघाला भोजनदान फळदान जे काय दानपुण्य असेल तर दानपुण्य करण्याचा त्यांचा संकल्प होता। मला असं वाटतं की जलदानच्या निमित्ताने फोन केला होता नाही, आता पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने फोन केला होता। हां, पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने तो फोन केला होता, पण वेळ नसल्या कारणाने जमलं नाही। तर त्या पश्चात आईच्या पुण्य स्मरणासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमला आहात। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य हा मृत्यूला प्राप्त होत असतो, हा एक निसर्गाचा नियम आहे। भगवंत असे म्हणतात की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे सर्वश्रेष्ठ सत्य आपण समजून घेतलं पाहिजे। या श्रेष्ठ सत्याला जर आपण समजून घेत असेल, जाणून घेत असेल, तर आपल्या जीवनाचं जे महत्त्व आहे, म्हणजे जे अनमोल जीवन मनुष्याला लाभलेलं आहे, कारण बहुतांश लोकांना आपल्या जीवनाचा विशेष अर्थ काही कळत नाही। अनेक लोक केवळ जगायचं म्हणून जीवन जगत असतात। भगवंत असे म्हणतात की पशुप्रमाणे आपण जीवन जगू नये, खाणे पिणे मौजमजा करणे आणि मृत्यूला प्राप्त होणे। अगदी काही लोक अशाच प्रकारचे जीवन जगतात, खाणे पिणे मौजमजा करणे आणि मृत्यूला प्राप्त होणे, म्हणजे आले काय आणि गेले काय याचा काही विशेष काही फरक त्यांना पडत नाही। परंतु मनुष्य बुद्धिवान आहे, मनुष्य ज्ञानी आहे, मनुष्य प्रज्ञावान आहे। आपल्याकडे असणाऱ्या प्रज्ञेचा उपयोग, आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग आपले स्वतःचे कुशल कर्म करण्यासाठी, स्वतःचे पुण्य कर्म करण्यासाठी आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे। या श्रेष्ठ सत्याला आपण जर समजून घेत असेल, कारण भगवंत असे म्हणतात की मृत्यू हे जगातील सर्वश्रेष्ठ सत्य आहे। तुम्ही भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य असा विचार करेल की मला मृत्यू येऊ नये, मी मृत्यूला प्राप्त होऊच नाही, आणि तो जर असा विचार करेल की मी एखाद्या डोंगरामध्ये जाऊन राहतो जेणेकरून मला मृत्यू येणार नाही। कोणी म्हणेल असं मी आकाशामध्ये घर करून राहतो, मला मृत्यू येणार नाही। कोणी म्हणेल मी समुद्राच्या तळाशी घर करून राहतो, मला मृत्यू येणार नाही। कोणी म्हणेल मी पहाडावरती राहतो, गुफेमध्ये राहतो, म्हणजे जंगलामध्ये राहतो। भगवंत असे म्हणतात की कुठेही जा संसारामध्ये, या भूतलावरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मृत्यू काय सोडणार नाही आहे। तो सगळ्यात जवळचा जर तुमचा मित्र असेल तर ते म्हणजे आपला मृत्यू आहे। सुखामध्ये सुद्धा आपल्या सोबत असते आणि दुःखामध्ये सुद्धा आपल्या सोबत असते। आणि या मृत्यूला जर आपण समजून घेतलं, खरं तर मृत्यू म्हटलं की मनुष्याला दुःख होते। मरण हा शब्द जरी आपल्या कानावर पडला तरी सुद्धा आपल्याला दुःख होते, आणि सहज जर कोणी असं म्हटलं की मरून जा, असं म्हणल्याबरोबर आपण वाद सुद्धा करतो, भांडण सुद्धा करतो, विवाद सुद्धा करतो, कारण मरण हा शब्द जेव्हा आपल्या कानावरती पडतो ते काय आपल्याला बिलकुल आवडत नाही। आपलं स्वतःचं जीवन आपल्याला प्रिय आहे, स्वतःचं जीवन आपल्याला प्रिय आहे। प्रिय आपण असल्या कारणाने त्याला असं वाटतं की मला आणखी थोडं जीवन लाभलंच पाहिजे, थोडे दिवस मी जीवन जगलंच पाहिजे। कितीही मनुष्य म्हणजे ऊर्ध्व काळाने असू द्या, म्हणजे कितीही म्हातारा होऊ द्या, आपल्या भाषेमध्ये कितीही जरी तो म्हातारा असेल, त्याला किती त्रास होत असेल, वेगवेगळ्या प्रकारचा त्याला त्रास होत असेल, त्याला शारीरिक त्रास होत असेल, त्याला मानसिक त्रास होत असेल, तरी सुद्धा आपण जर त्यांना विचारलं की आता ठीक आहे, आता तुमचं आयुष्य झालेलं आहे, म्हणजे आता तुम्ही गेले तर काय हरकत नाही, तर तो म्हणेल का हो आता मी गेलो तर काय हरकत आहे, असं म्हणेल का? म्हणणार नाही। नाही, ते म्हणा थोडे दिवस थांबा ना, 2-4 दिवस, आणखी 8 दिवस 15 दिवस, कोणाचं लग्न पाहू द्या, नाही कोणाचं तोंड पाहू द्या, कोणाचं हे पाहू द्या, कोणाचं ते पाहू द्या, म्हणजे असं मनुष्य इच्छा व्यक्त करतो। म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या इच्छा काही कमी होत नाही, ते असते तिच्या शेवटपर्यंत। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की स्वतःचं जीवन मनुष्याला फार प्रिय असते, फार प्रिय असते। भगवंत असे म्हणतात की तुम्हाला तुमचं जीवन जर प्रिय आहे आणि खरोखर जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करता,
किंवा स्वतःवर तुम्हाला असं वाटतं की माझं जीवन अत्यंत सुखी असलं पाहिजे, तर तुम्ही खरोखर चांगल्या प्रकारचे कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. कारण तुमचं जीवन तुम्हाला अनमोल आहे. भगवंत असे म्हणतात की अनंत असीम अशा पुण्याच्या बलाने मनुष्य जीवन आपल्याला लाभलेलं असतं. दुर्लभो मनुष्यो, दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म. दुर्लभो मनुष्य जाती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे दुर्लभ आहे या संसारामध्ये मनुष्याचा जन्म मिळणे दुर्लभ आहे. मनुष्याला जन्म मिळाल्यानंतर चांगलं कर्म करण्याची सुबुद्धी सुचणे हे सुद्धा दुर्मिळ आहे. एखादी चांगली बुद्धी, चांगलं कर्म करावं हे सुद्धा सुचणं म्हणजे दुर्लभ आहे. चांगले कर्म करणं सुद्धा दुर्लभ आहे, कठीण गोष्ट आहे. कारण अनेक लोक बघा, असंख्य लोक या संसारामध्ये म्हणजे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगणारे आहेत. अनेक लोक या क्षणी प्राण्यांची हिंसा करत असतील, अनेक लोक या क्षणी चोरी करत असतील, अनेक लोक या क्षणी अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करत असतील, अनेक लोक खोटं बोलत असतील, निंदानस्ती करत असतील, चहाडी चुगली करत असतील, व्यर्थ बडबड करत असतील, अनेक लोक या प्रसंगी नशिली पदार्थाचं सेवन करत असतील. म्हणजे वेगवेगळ्या अंगाने जीवन जगणारे मनुष्य या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु स्वतःला एका कुशल मार्गावरती, पुण्य मार्गावरती, चांगल्या मार्गावरती लावणारे लोक या संसारामध्ये फार कमी आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर चांगल्या प्रकारचं कुशल कर्म, पुण्य कर्म करायचं असेल, तर स्वतःच्या जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण हे जीवन अनित्य आहे, एक क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. क्षणाक्षणाला मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. असंख्य लोक आज मृत्यूला प्राप्त झाले असतील. संसारामध्ये जर आपण विचार केला तर असंख्य लोक आज मृत्यूला प्राप्त झाले असतील आणि असंख्य मुलं जन्मास आले असतील. म्हणजे जन्म आणि मृत्यू हे जे भवचक्र आहे, तर भगवंत असे म्हणतात की सातत्याने हे भवचक्र चालतच राहणार आहे. परंतु आपल्याला जे मिळालेलं आयुष्य असते, मग ते 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचं, 100 वर्षाचं, जेवढं काही आपल्याला मिळालेलं आयुष्य असते, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. कारण कर्म, भगवंत असे म्हणतात की कर्म हे आपले दायाद आहे, कर्म हे आपले बंधू आहे, कर्म हे आपले माता पिता आहे, कर्म हे आपले मित्र आप्तेष्ट आहे. आपण ज्यांना बंधू म्हणतो, ज्यांना माता पिता म्हणतो, ज्यांना मित्र म्हणतो, हे फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून आपले नाते टिकवण्यासाठी हे फक्त आपल्या सोबत असतात. परंतु खऱ्या अर्थाने मृत्यूच्या समयी किंवा मृत्यूच्या नंतर जर आपल्या पश्चात आपल्या सोबत जर कोणी येणार असेल, तर ते म्हणजे आपले कर्म आहे. कारण या संसारामध्ये तुम्ही स्वतः जेव्हा आपण जन्मास येतो तेव्हा आपलं असं म्हणून आपण काहीच आणत नाही, आणि जेव्हा आपण या संसाराला सोडतो तेव्हा आपलं असं म्हणून आपण काय घेऊन जातो, जे काय आपण ज्याला धन म्हणतो, संपत्ती म्हणतो, पैसा म्हणतो, अडका म्हणतो, आहे की नाही, गाडी बंगला, ह्या सगळ्या गोष्टी आपण सोबत यामधलं काहीही नेऊ शकत नाही, कोणीच नेऊ शकत नाही. या संसारामधला एकही व्यक्ती ह्या सर्व वस्तू आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मग सोबत आपल्या काय जाते, तर सोबत जीवन जगत असताना तुम्ही जे केलेले कर्म आहे, जे कुशल कर्म आहे, पुण्य कर्म आहे, समाजाचं जे काही तुम्ही देणं आहे म्हणून समाजाची सेवा केली असेल, आपल्या मातेपित्याची सेवा केली असेल, वृद्ध लोकांची सेवा केली असेल, आपल्या परिवारासोबत तुम्ही मैत्रीचं नातं जोपासलं असेल, परिवारासोबत तुम्ही चांगल्या प्रकारचा व्यवहार केला असेल, प्रामाणिकपणे तुम्ही जीवन जगलं असेल, कधी कोणाला लुटलं नसेल, कोणाला मारलं नसेल, म्हणजे कुणाप्रती अकुशल भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न केला नसेल, म्हणजे जेवढे जेवढे काही आपले चांगले कर्म असतात ते चांगले कर्म आपल्या सोबत येत असतात. बघा, भगवंत असे म्हणतात, मनुष्य सुगतीला गेला काय आणि दुर्गतीला गेला काय हे गेला तेव्हा तेव्हा पाहून घेऊ, परंतु त्यांच्या अंत्यविधीमध्येच तो मनुष्य समजतो सुगतीला गेला की दुर्गतीला गेला. आपण जर थोडंसं चिंतन केलं, मनन केलं, तर जो मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो, मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर 4 प्रकारचे लोक असतात. बघा, म्हणजे जे काही आपण अंत्ययात्रा, प्रेत यात्रा जी जाते, त्या प्रेत यात्रेमध्ये 4 प्रकारचे गट असतात. एक गट असतो परिवाराचा, त्यांच्या जवळ चालणारा गट असतो, आहे की नाही. त्याच्या पालीकडे त्याच्या थोडे जवळपासचे मित्रमंडळी असतात, त्याच्या मधल्या याच्यामध्ये थोडे आणखी जरा दूरचे असतात, आणि शेवटी ते नवशे गवशे आपले काहीतरी बा आपल्या गावातलं कोणीतरी वारलं म्हणून चला गेलं पाहिजे अंत्यविधीला, अशा पद्धतीने असतात. शेवटचे लोक मात्र मग चर्चा करतात त्याच्या कर्माबद्दल, हा कसा होता, चांगला होता का वाईट होता, किती वाईट कर्म केले, किती अकुशल कर्म केले. एवढंच नव्हे तर बरं झालं गेलं, म्हणजे कमीत कमी जमिनीचा भार तरी गेला.
कारण स्वतःही चांगलं कर्म करत नव्हता, परिवारासोबत चांगला राहत नव्हता आणि याचा कोणालाच फायदा नव्हता. बरं झालं म्हणतात, गेला चांगलं झालं म्हणतात. म्हणजे उघड उघड बोलतात. इकडे शेवटचे लोक जे असतात ते उघड उघड आपल्या कर्माचं म्हणजे परीक्षण निरीक्षण करतात, अनालिसिस करतात की तो मनुष्य कसा होतो, आणि ते सत्य बोलत असतात. जे काय खोटं बोलत नाही. जे काही असेल, जो व्यवहार असेल, जशा प्रकारचा असेल तशा प्रकारे ते सत्य बोलत असतात. त्याच्या समोरचे लोक थोड्या दबक्या आवाजामध्ये बोलतात, असं असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. त्याच्यानंतरचे लोक आणखी थोड्या याच्यामध्ये म्हणतात. पुन्हा जवळचे जे लोक असतात, ऐक ना, मग काही घरामध्ये कुरकुर झाली असेल, भांडण झालं असेल, संपत्तीचा वाद असेल, विवाद असेल, छोट्या मोठ्या गोष्टींचं त्या ठिकाणी चर्चा केली जाते. बरं झालं म्हणतात, मरायच्या अगोदर एक कोणाच्या नावाने केलं नाही, ऐक नाही, एक कोणाला रुपया दिला नाही, एक कोणाला काही दिलं नाही, आहे की नाही, बरं झालं गेलं म्हणतात. असं म्हणजे उघड उघड लोक बोलणारे असतात बघा. संसार सत्य आहे, घर घर की कहाणी आहे, ऐक ना, प्रत्येकाच्या घरी असं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जिवंतपणे आपण खूप चांगलं जीवन जगलं पाहिजे. मृत्यूच्या नंतर सुद्धा आपलं नाव निघलं पाहिजे. मृत्यूच्या नंतर लोकांनी हळहळ केली पाहिजे. आपल्या घरचे लोक तर हळहळ करतातच, परंतु अन्य लोकांनी सुद्धा हळहळ केली पाहिजे. लोक म्हणले पाहिजे, अहो काय फार चांगला माणूस होता, जायला पाहिजे नव्हतं, फार चांगला होता, समाजाच्या उपयोगाचा होता, चांगलं कर्म करणार होता, दोन प्रेमाने शब्द बोलणारा होता. अशा प्रकारच्या लोकांची वाहवा बघा होत असते. भगवंत असे म्हणतात की 100 वर्ष ऐक ना अकुशल कर्म करून जगण्यापेक्षा एक दिवस कुशल कर्म पुण्य कर्म करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका दिवसाचं जे आयुष्य श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे या जीवनाला समजून घेण्यामागचा उद्देशच तो आहे की आपल्याला जे काही मिळालेलं आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगले कर्म केले पाहिजे. बघा, हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण सातत्याने धम्म आचरण केलं पाहिजे, धम्म चिंतन केलं पाहिजे, धम्माचं चिंतन मनन करून आपण कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे. कारण आपलं जीवन कुशल कर्माशिवाय नाही, पुण्य कर्माशिवाय नाही. पुण्याचा आधार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुण्य म्हणजे काय? अनेक लोक असं म्हणतात की पुण्य नाही आहे आणि पापही नाही आहे. आला दिवस गेला, खाणे पिणे मौजमजा करणे, अशा प्रकारचं लोकांची मानसिकता असते. परंतु भगवंत असे की पुण्यकर्म म्हणजे काय? पुण्यकर्म म्हणजे जे कर्म केल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतो, जे कर्म केल्यानंतर आपल्या मनाला सुख लाभते, जे कर्म केल्यानंतर आपलं मन नेहमी प्रसन्न राहते, ते कर्म केल्यानंतर सुद्धा आपलं मन प्रसन्न असते, ते कर्म करताना सुद्धा आपलं मन प्रसन्न असते, तर कर्म केल्यानंतर सुद्धा आपलं मन प्रसन्न असते. आणि जेव्हा जेव्हा ते कर्म आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपलं मन प्रसन्न असते. त्याला पुण्यकर्म म्हटलं आहे, त्याला कुशल कर्म म्हटलं आहे, त्याला चांगलं कर्म म्हटलं आहे. आणि जे कर्म करताना सुद्धा चांगलं वाटते, पण कर्म केल्यानंतर भीती वाटते. एखादं कर्म समजा, चोरी करणारा एखादा चोर मनुष्य असेल तर चोरी करताना तो करतो, पण चोरी केल्यानंतर सुद्धा त्याला भीती असते की आपल्याला कोणी पाहिलं तर नाही, आपल्याला जर कोणी बघितलं नाही, कोणी पकडणार तर नाही, पोलीस आपल्या घरी येणार तर नाही. मग म्हणजे सगळ्या प्रकारचं दुःख त्याच्या पाठीमागं असतं. अगदी तशा प्रकारचं अकुशल कर्म करणारा मनुष्य कर्म तर करतो, परंतु कर्म केल्यानंतर त्याला भीती असते, पश्चाताप असते. आणि शेवटी मात्र जेव्हा जेव्हा त्याला ते कर्म आठवते तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी त्याच्यावरती भीतीचं सावट असते. जसे की तळीपार झालेले लोक असतात बघा, किंवा एखादी चोरीमध्ये पकडलेला मनुष्य असेल, जिथे कुठे चोरी झालेली असेल किंवा जिथे कुठे एखाद्यानं अकुशल कर्म केलं असेल, जिथे जिथे तसा प्रसंग घडतो तेव्हा तेव्हा त्या मनुष्याकडे म्हणजे शंकाच्या दृष्टीने बघितलं. आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य जन्मास येतो तर मृत्यूला तो प्राप्त होत असतो. आता पुण्याचं अनुमोदन जे आपण करतो, आपल्या मातेपित्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केले असतात. भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं बघा, माता पितू पठानं पुतदारस संगहो अनाकुलाच कमंता येतं मंगलमुत्तम. आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे, जिवंतपणे सेवा केली पाहिजे. जेव्हा माता पिता आपल्या जवळ असतात, आपल्याकडे असतात, तेव्हा माता पित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. त्यांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मृत्यूच्या नंतर आपण त्यांसाठी काय करतो काय नाही करत याला काही विशेष फार असं महत्व नाही. त्यांच्या निमित्ताने आपण ते कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, ती चांगलीच गोष्ट आहे, ते काय वाईट गोष्ट नाही आहे. कारण भगवंत असे म्हणतात की उत्तरीय कार्य सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपण दान पुण्य केलं पाहिजे, आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. त्यांच्या नावाने जे काय आपण छोटं मोठं दान करत असेल तर ते दान पुण्य त्यांना ते प्राप्त होत असते. परंतु खऱ्या अर्थाने ते जेव्हा आपल्यामध्ये असतात तेव्हा खूप चांगल्या प्रकारे त्यांची आपण सेवा केली पाहिजे. कारण त्यांची जर आपण सेवा करत असेल तर आपल्याला पश्चाताप होण्याची गरज पडत नाही.
आपल्याला शोक करण्याची गरज पडत नाही, आपल्याला रणन करण्याची गरज पडत नाही. का पडत नाही? कारण आपल्याला माहित असतं की जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे. आपण त्यांची सेवा केली, शुश्रूषा केली, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कधी कुठल्याही प्रकारचं दुःख दिलं नाही आहे, त्यांना त्रास दिला नाही आहे, त्यांचं मरण सुद्धा अत्यंत सुखपूर्वक झालेलं आहे. असं जेव्हा आपल्या मानसिक मनाला वाटते तेव्हा पश्चाताप करण्याची गरज आपल्याला वाटत नाही, कारण आपण आपले कर्तव्य केले असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण खूप चांगल्या प्रकारचे या संसारामध्ये जीवन जगावं, कारण मनुष्याचं जीवन हे अत्यंत क्षणभंगूर आहे. कधीही केव्हा कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. ऐक ना, ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे असतात, ऐक ना, उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं जीवन सुद्धा. आणि त्यामुळे आपण नेहमी सातत्याने कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे धम्मश्रवण करण्याची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण धम्मश्रवण करावं. सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग असावा. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी मी काय करू शकतो, मी काय देऊ शकतो, याचं चिंतन म्हणणं सुद्धा आपलं असावं. कारण हे जे सुखपूर्वक आपल्याला जीवन प्राप्त झालं आहे हे संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या पुण्यामुळे प्राप्त झालं, माता रमाईच्या त्यागामुळे प्राप्त झालं. आणि त्यामुळे त्यांच्याप्रती सदा सर्व काळ कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. हे माझं जे सुखपूर्वक जीवन आहे हे सर्व सुखपूर्वक जीवन केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे मला प्राप्त झालं. आणि सदा सर्व काळ त्यांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांची चळवळ अधिक समोर नेण्यासाठी मी काय करू शकतो, मी काय केलं पाहिजे, हे आपलं नैतिक जबाबदारी ठरवून आपण सुद्धा काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ स्वतः कुशल कर्म करणे, पुण्यकर्म करणे, चांगले कर्म करणे, आणि माझं जीवन मी कसं सुखपूर्वक जगू, माझ्या जीवनाला मी कशा प्रकारे सुखाच्या मार्गाला घेऊन जाऊ, याचा सातत्याने आपण विचार केला पाहिजे. कोण काय करतं, कोण कसं जीवन जगतं, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. कारण भगवंत असे म्हणतात की दुसऱ्याचे दोष शोधण्यामध्ये आपला वेळ घालण्यात काय उपयोग आहे. कारण जगामध्ये तुम्हाला सगळे दोषच दोष दिसतात. कारण आपण स्वतःचं परीक्षण निरीक्षण कधी करत नाही, दुसऱ्यांच्या दोषाबद्दल आपण विचार करत असतो. तर दुसऱ्याच्या दोषाबद्दल विचार न करता स्वतःचं परीक्षण निरीक्षण आपण केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की दुसऱ्याचे दोष पाखडण्यापेक्षा, ऐक ना, पाखडतो ना आपण, ज्वारी बाजरी पाखडतो की नाही, पण दुसऱ्याचे दोष पाखडण्यापेक्षा स्वतःचे दोष निवडले पाहिजे. खडे काढतो आपण गव्हातले ज्वारीतले, ते दोष आपण निवडले पाहिजे की हा दोष माझ्यामध्ये आहे, बाजूला काढून टाका. दुसऱ्याचे दोष आपण कधी पाखडू नये, आपले दोष आपण निवडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपल्या ते दोष आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज परिवाराने जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, एका बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं, हे महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. भिक्षूंना भोजनदान देणे आपल्या जीवनातील असीम असं पुण्यकर्म असतं. कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, भगवंताच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी भिक्षू काम करत असतात. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होत असते, जेव्हा जेव्हा आपल्याकडे वेळ असतो, प्रसंग असतो, तेव्हा तेव्हा आपण भिक्षूंना भोजनदान दिलं पाहिजे. कारण आपल्या भोजनाच्या बलाने भिक्षू धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. आज बघा, परिवाराने भोजन दिलं, उद्याच्या 11 वाजेपर्यंत जे काही माझ्याकडून धम्माचं कार्य होईल ते संपूर्ण कुशल कर्म, पुण्यकर्म या परिवाराला म्हणजे प्राप्त होणार आहे. म्हणजे ही कुशल कर्म, हे पुण्यकर्म असतं. ऐक, म्हणजे उद्याच्या 12 पर्यंत आज परिवाराने जे भोजन दिलं, ती एनर्जी माझ्यामध्ये राहणार आहे, ते बल माझ्यामध्ये राहणार आहे. ते बल, त्या बलाच्या द्वारा मी लोकांना उपदेश करणार आहे, चांगलं कर्म करणार, कुशल कर्म करणार. ह्या सर्व प्रकारचं पुण्य परिवाराला लाभत असते. आणि त्यामुळे आपण नेहमी जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा भिक्षूंना भोजनदान दिलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे. कारण त्यामुळेच आपलं स्वतःचं कुशल कर्म होत असते. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी आईच्या निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी दपदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं